महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी 2026च्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून इचलकरंजी येथील व्यंकटराव हायस्कूलनं 99.52% निकाल लावून यशाची परंपरा कायम राखली आहे। शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध श्रेणींमध्ये उत्तम यश संपादन केले। यामध्ये विशेष प्रावीण्य 87 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 70 विद्यार्थी तसेच द्वितीय श्रेणीत 43 विद्यार्थी आणि उत्तीर्ण 9 विद्यार्थी यांनी यश मिळवले। त्याचबरोबर सेमी माध्यमामध्ये अथर्व मामने 98.60% गुण मिळवत शहरात द्वितीय व शहरात मुलांमध्ये प्रथम, तर भक्ती कांबळे 97.80% द्वितीय आणि आयुष गोधळी 97.20% तृतीय क्रमांक मिळवला। मराठी माध्यमामध्ये प्रथम क्रमांक रुपेश भोंडगे 93.30%, द्वितीय क्रमांक संध्या शेटके 90.60% आणि तृतीय क्रमांक अतिफ मुजावर 88%। या सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांचा व 90% वरील सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर इयत्ता 12वी विज्ञान शाखेमध्ये प्रथम 3 क्रमांक असेल अंजली पाटील 88.50%, अवधूत माने 81.50%, प्रिया रानडे 80.17%। या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक, सर्व शिक्षक शिक्षिका यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रेरणेमुळे विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश संपादन केले। या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे शाळेच्या वतीने ढोल ताशा वाजवत स्वागत केलं, तसेच शैक्षणिक साहित्य देऊन अभिनंदन करण्यात आलं। यावेळी इचलकरंजी एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष सुनील नवाल, चेअरमन दीपक राशीनकर, सेक्रेटरी कौशिक मराठे, कार्यकारिणी सदस्य प्रणव साठे, प्रशालेचे माजी उपमुख्याध्यापक महाजन गुरुजी, मुख्याध्यापिका सौ अश्विनी कांबळे, उपमुख्याध्यापक खराडे सर, पर्यवेक्षक बरगाले सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ नोरजे मॅडम यांनी केलं, तर आभार श्रेत बांधारे सर यांनी मांडले। इचलकरंजी प्रतिनिधी, मराठी यस न्यूज।